नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, मी मनोज इंगळे. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतकरी याबद्दल विविध योजना आणि त्याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी देत असतो. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कोणताही राजकीय नेता चकार शब्द बोलायला तयार नाही. गेल्या 70 वर्षांमध्ये साधं वीज आणि पाणीसुद्धा शेतकऱ्यांना देऊ शकत नाही, याची कोणत्याही राजकारण्याला लाज वाटत नाही. गेल्या 60 वर्षांमध्ये पिकाची आधारभूत किंमतसुद्धा ठरवू शकत नाही आणि शेतकऱ्याने जास्तीचं पिकवलेल्या धान्याला मार्केटमध्ये चांगल्या रेटने आपण विकूसुद्धा शकत नाही. असं असताना आपण मात्र मंगळावरती जाण्याच्या गप्पा करतो. सोयाबीन 30 रुपये किलो आणि पाण्याची बॉटल मात्र 20 रुपये लिटर विकले जाते. ही आपली विकसित मार्केटिंगची प्रणाली. यावर थोडा विचार करा. हे न सुटणारे प्रश्न आहेत का? फक्त 20 मिलीमीटर पाऊस होणारा देश इस्राईल 100% सिंचित आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 140 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो. तरीही आपला महाराष्ट्र दुष्काळी का? मागच्या 60 वर्षांमध्ये आपण साधी म्हणजे पिकाची आधारभूत किंमतसुद्धा ठरवू शकत नाही आणि एक मार्केटसुद्धा त्याला सेट करून देऊ शकत नाही. मालाची विक्री प्रणाली आपण उभी करू शकत नाही. हे न सुटणारे प्रश्न आहेत का? पण मुळात म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न सरकारला सोडवायचेच नाही. शेतकऱ्याचे प्रश्न जर का सरकारने सोडवले तर राजकारणाच्या दारात कशाला उभा राहतो शेतकरी? म्हणून त्या शेतकऱ्याला नवीन कर्जमाफीची गांजरं दाखवायची आणि त्या गांजरावरती आपलं मताचं पीक काढायचं आणि पुन्हा पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्याच शेतकऱ्यांना तीच गांजरं दाखवायची आणि आपलं म्हणजे निर्लज्ज राजकारण चालवायचं. एवढंच फक्त सरकारला चांगल्यापैकी जमतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक नेत्याच्या मागे फिरणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरांनी थोडा विचार करा. तुमचा आजा, तुमचा बाप आणि आता तुम्ही कोणत्या ना कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते आहात. तुमचे जे या 3 पिढ्यामधले जे मार्गदर्शक नेते आहेत, युवा नेते आहेत, त्यांनी फार स्विस बँकेमध्ये खाती काढली आणि तुम्ही तुमच्या आज्याचंच काढलेलं पीक कर्ज अजून नवजुनं करताय. याचा कुठंतरी विचार करा. पक्ष, नेते, युवा नेते बाजूला ठेवून एकत्र या. विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या शब्दापासून सरकार पळ काढतंय. यातून आपल्या शेतकरी बापाला कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही. आणि शेतकरी नेते कुठपर्यंत आपली बाजू मांडतील? 1-2 नेता म्हणजे छोटे मोठे आंदोलन वेगवेगळे करून चालणार नाही. याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळं या शेतकरी नेत्यांना आपण सर्व मिळून सपोर्ट करून एक मोठं राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही. आणि म्हणून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली 19 मार्च वार बुधवार, ठिकाण नरिमन पॉईंट, मुंबई येथे अरबी समुद्रामध्ये सातबारे आणि सोयाबीन बुडवून 1 लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जोपर्यंत आपल्याला पूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अशा प्रत्येक आंदोलनामध्ये आपलं स्वतःचं काम समजून प्रत्येक शेतकऱ्यानं उपस्थित राहायला पाहिजे. नुसतं तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणून चालणार नाही. तर प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याशिवाय आपल्याला कर्जमाफी मिळू शकत नाही, मिळणार नाही.